गुड मॉर्निंग भावांनो बहिणींनो बाईगो. तो वाजले सकाळचे 10:40. मी उठलो तो 6:30-7 वाजता. माझा दररोजचा मी ब्रशच केला, फ्रेश झालो आणि घरात येऊन झोपलो, कारण की आम्ही कारमध्ये झोपले होते आणि घरात येऊन झोपलो. तो गार वारा चालू होतं घरात, पण मस्त झोप लागली परत. आणि आता परत उठलोय. सगळे पण आताच उठले, सगळे 10 वाजताच उठलेत. आता जेवतो, नाश्ता करतो आणि बघूया काय करायचं, कुठे जायचं, काय फिरायचं बघूया. मोठी पण वैतागून गेला, बोलतोय असं की मी काय पण करून आज मुंबई निघणार, आज निघणार. मी तर पहिल्या दिवस पासून बोलतोय की इकडे थांबून काय उपयोग नाही, पण ऐकत नाही. आता बघूया, तू बोलतोय जाऊया आज, काय पण करून निघेल मी मुंबईसाठी. मला माहित आहे नाही होणार, तू नाही बोलणार आणि नाही निघणार. आम्ही अजून 2-3 दिवस थांबणार, 1-2 दिवस तर थांबणार, मग निघणार आहे. बघूया माझं होतंयच की नाही होतंय. कुरमुरा का पोहा और चाय. 12 वाजलेत, अजून कुठे जायचं ठिकाणा नाही. आणि फक्त मोठीची आईने म्हणजे काकूनी आंघोळ केलं, अजून कोणी आंघोळ केलं नाही. आणि मी बोलतो ना, माझा खूप त्रास चालू आहे यार, खूप त्रास चालू आहे. तर हा शोल्डर असं वाटतंय की जाम झालाय, अडकून गेला, खराब झाला. शोल्डर फक्त एवढं नाही, हा पूर्ण हात उठत नाही. हा इकडून छाती अटकून गेली, आज छातीचा खालची अंडरविंग्स आहेत ना, तो अटकून गेले. खूप त्रास आहे, खूप नाही जमत आहे मला. मी कसं कसं करतो ते मला माहित आहे. बघा ना, नाही होत आहे मला. फुल कडक झालं, फोन जाम झालं. आणि थोडंही काही असं प्रेस करतो ना, तो खूप दुखतंय. 1:43. मी आंघोळ करून झालं, आता रेडी होतो. गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवतो लवकरच लवकर. आजचा ड्रेसिंग, ग्रे शूज, गोल्डन पिंक वॉच, पिंक शर्ट आणि आतमध्ये व्हाईट टी शर्ट. आणि हे लेहंगा फ्री वाला. केस आवरले नाहीत, कारण की हिची आई थोडा किचकिच करते, म्हणून काय केलं नाही, असंच निघतोय. केस आवरले नाहीत तरी पण चांगले दिसतं. आणि इयरिंग लावले नाही, इयरिंग लावायचे, लावतो ते इयरिंग पण. बाकी दिसतो कसं ते सांगा मला. 10/10 दिसतोय मला वाटतंय असं. आणि शर्ट उघडलं ना, अजून शर्ट उघडून एक स्टाईल करायचे. आणि वाटलं तर हे काढू पण शकतो, आतमध्ये टी शर्ट चांगलंच आहे. काय कर रहे आपण, भरके आले ना. ड्रेसिंग ठीक आहे, पण हे शूज किती वर्षांनी काढले तर लूज झालाय. वापरलंच नाही हे शूज मी. बाकी जर छान दिसत आहे, पण केस आवरायला भेटलं नाही. आणि विचार करतो की केस आवरू नये, असं जंगली सारखं म्हणजे मुंबईच्या स्टाईलमध्ये, सोबो स्टाईलमध्ये असं समोरच ठेवू. पण सेट होत नाही, तर आता रुमालने बांधून ठेवतोय. सेट होईल, आपण जेव्हापर्यंत पोहोचेल तेव्हापर्यंत केस सेट होऊन जाईल आरामात. Right now, I feel like we got a new age of healers, like they got a new way of doing things, because a lot of our history has been thrown around, so we don't get direct knowledge from direct ancestors, like great-great-grandparents that passed books down and knowledge in families. We get a lot through spirit, but we still got it. And right now, it's a lot of access to a lot of knowledge, but spiritually, it's coming through stronger than ever. So I think you're gonna tap in no matter what. असं पण लुक चांगलंच येते. केसांना हायलाइट नाही केलं तरी पण ब्राऊन दिसत आहेत माझे. तरी पण एकदा बांधून बघतो कसं दिसतंय ते. पण ठीक आहे, लुक एवढं बेकार नाही जात, पण केस थोडं आवरून जाणार तेवढं पर्यंत.
1-1.5 तास आहे आपल्याकडे. आता हे जे बाली टाकलंय आणि जे रुमाल बांधलाय ना, असं सल्लू सारखा लुक वाटतोय गजनी पिक्चर सारखा. राधेबाई वाटतं मला. फुल टी शर्ट वॉच आणि मेशी फुल राधेबाईचं फिलिंग येतोय. मोठीच्या आईची किचकिचमुळे ना मी फोटोशूट पण नाही केलं. आजचा फोटोशूट राहिला माझा. फोटोशूट करायचं होतं. एवढी छान ड्रेसिंग मारली आणि फोटोशूट करायलाच नाही भेटलं याच्या आईमुळे. आता बघूया कधी ड्रेसिंग आणि फोटोशूट करायला भेटते. जर हे लोक अजून टाइमपास करणार तर मी कच्चीवर जाऊन 2-4 फोटो काढून घेणार चांगलं. नाहीतर जिकडे जाऊन तिकडे 1-2 रील पण काढायचे. माझं एवढं चांगलं ड्रेसिंग मला तर वॉकिंग रील्स पण काढायचे, पण कोण रील्स काढायला नाही. एवढी चांगली ड्रेसिंग माझी वेस्ट जाते. कोणी रील काढायला नाही माझ्याकडे, कोणीच नाही. माझं चालताना फ्रंटनी बॅकनी साईडनी 2-4 पोझिशन वरती रील्स काढायचे, पण होतच नाही यांच्याकडे. कोणाला बोलू स्वतः काढायचं आता अजून काय. जय जय शिवराया, जय जय भवानी. जय जय शिवराया, जय जय भवानी. जय जय शिवराया, जय जय भवानी. हाय बोल हाय. तू आणि तू नाही तू. तुळजापूरची तुळजा भवानी भक्तांची माऊली, भक्तांची माऊली धरते शिरावरी सावली. भक्तांची माऊली धरते शिरावरी सावली. भक्तांची माऊली धरी शिरावरी सावली. खूप गर्दी आणि माझा राईट हँडची नस असं वाटते की कधी फुटून बाहेर येते. पूर्ण हात, शोल्डर, फोर आर्म्स आणि छातीपर्यंत दुखते. हा आता वाजले 7:30. आम्हाला 3.5-4 तास लागले. पाजळल्या ज्योती आरती ओवाळू आंबे करू आरती. तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओवाळू आंबे करू आरती. आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोप तुळजापूर गावात माझं कुल दैवत. घोस हिऱ्या मोत्याचं. स्माइल तो कर. हाँ इधर मिसल ज्यादा खाते.
चाय तर ठीक आहे, मिसल अप्रतिम वाटलं मला. 8:30 झाले, दर्शन करून बाहेर आलो, नाश्ता वास्ता केलं आणि माझे ड्रेसिंग दरवेळी कोण ना कोण तर इम्प्रेस होतच. यावेळी माझा हा चष्माचा स्टाईल जो पाठी लावलाय प्रत्येक सारखं, आपला भाऊ आपला मित्रासारखं, लोक विचारतात काही ना काहीतरी होतच राहतं माझं नवीन नवीन स्टाईल. 8:30 वाजले, घरी पोचता पोचता 9:30 10 ना. आता जेवून झालंय, मग नाश्ता झालाय, गाडीमध्ये आरामात निरांत झोपायचं. ते दोन्ही काकू काहीतरी शॉपिंग करतात बॅगेचं. आणि हे काहीतरी नवीन आहे, केसर फ्लेवर दूध आहे, पहिल्यांदा दुसऱ्या कंपनीचं, अमूलचं नाही. हे पण चांगलं आहे, पण एवढं अमूल पेक्षा चांगलं नाही. आता वाजलेत 10:30 आणि यांच्याकडे साबणाची पण सोय नाही, तर मी कपडे धुतले नाही, वॉश नाही केले, तर कपड्यांना मी असंच वाडा घालायला आलं. कारण की काकू बोलल्यात की असंच टाकून दे, आम्ही पण कपडे धुतले नाही, तसंच वाऱ्यामध्ये ठेवून, वारा आणि ऊनमध्ये ठेवून थोडं बॅक्टेरिया मारून आणि मग एकदा सुकले की मग परत तर नाही घालणार आहे. 2-3 दिवस झाले, तर अजून 1-2 दिवस काढायचे, तर 1-2 दिवसचे ड्रेसिंग आहेत माझ्याकडे, कपडे घेऊन आलेले एक्स्ट्रा, ते चांगलं केलं. आता चेंज करतो मी. वरती कोण नाही इकडे बघण्यासाठी, बघा आजूबाजूला कोणच नाही, यांच्याकडे सगळ्यांकडे गच्ची पण कोण वापरत नाही. तर मी कपडे चेंज करतो आणि आम्ही आता 10:30 घरी पोहोचलो. आता जेवायचं नाही जेवायचं ते बघूया. आणि गच्चीवरती झोपू नाही शकत कारण की इकडे पाणी भरलंय, तर या साईडला आम्ही झोपू शकतो. आता बघूया काय डिसिजन होतो, कारण की खाली ते लोक बोलत होते सेकंड फॅन आणणार आहे, पण फॅन आणलं नाही अजून. चला बघूया काय होतं ते, तुम्हाला अपडेट देत राहणार, व्हिडिओवरती बनून राहा. तर आता तुम्हाला एक सीन सांगतो की मी परत दर्शनामध्ये होतो आणि अशी ड्रेसिंग, अशी स्टाईल मारली होती की मला मुलगी आणि बाई सगळे बघत होते. मला काही कोणामध्ये इंटरेस्ट नाही, देवाची शपथ सांगतो, कोणामध्ये एकही नखा एवढं क्षणभरही एवढा इंटरेस्ट नाही. पण माझं एवढं म्हणणं होतं की मी बघतोय ना माझ्यावर जे लाईन मारताय आणि जे चान्स मारताय आणि जे हिट करताय ते सगळे नवीन नवीन लग्न किंवा जुने लग्न, आणि लग्न असे झाले आहेत ना त्यांचे, मी बघितलं ते आत्ता कवली मुलगी आहेत, 18-19 वर्षाचे मुलगे, जास्ती मोठे पण नाहीत, माझ्या एवढे पण नाही, माझ्यापेक्षा पण खूप छोटे मुलगे आहेत. तर 18-19 वर्षाची मुलगी आहेत आणि त्यांचं जे नवरा आहे ते आई वडिलांनी निवडून दिलंय, अमीर बाप, तसं श्रीमंत अमीर मुलगा बघून. तर तो मुलगा नाही, वयस्कर बाप वाटतो तो, 30-30, 32, 35-35 वर्षाचा मुलगा, माणूस मुलगी समोर माणूस ठेवलाय त्या लोकांनी. तर आता मी लाईनमध्ये होतो, मी रांगेत होतो, एवढी मोठी रांग होती आणि सतत कंटिन्युअसली मला किती बाई बघत होती. आणि मला एक बाईवरती अशी शंका आली, एक मुलगीवरती अशी शंका आली की 18-19 वर्षाचे दिसून येते तोंडावरून. मी बघत होतो आणि ती एका वयस्कर माणसासोबत होती, 30-35 किंवा 38 असेल, जास्तीत जास्त 38 पर्यंत असेल तो माणूस, 35 to 38 मध्येच असेल, आणि ती मुलगी 18-19 वाटते मला. तर मी बघतोय मला वाटलं की बाप असेल, भाऊ असेल. पण जेव्हा त्या माणूसने तिला तसं बोललं, जसं मराठीमध्ये बोलतात की अगं की किंवा नावाने की ये पुढे, आणि तिने अहो म्हणून बोललं, मी तेव्हा शंक्यात आलो की बाप रे. आणि तीच मुलगी मला बघत होती, तीच बाई मला बघत होती. आणि किती मुलगी किती बाई, अरे देवस्थानात आल्यात, देवळात आल्यात आणि तेही तुम्ही असं फालतूगिरी करणार आहात का? काय तुमचं मेंदू आहे ना, समजत नाही. मी व्हिडिओ नाही काढू शकत ना, कारण की तो प्रायव्हसीवरती येणार आणि ते लोक त्याच निमित्ताने मला मारू शकतात आणि माझी ठेचू टाकतं, म्हणून प्रूफमध्ये व्हिडिओ नाही काढला. पण मी बोलतोय, शपथ बोलतोय, मी देवस्थानात होतो म्हणून सगळं खरं सांगतो तुम्हाला. की आई वडील जे आहेत ना ते श्रीमंत बघून निवडताना तिकडे चुकी करतात. एक तर सेम वयाचे निवडायचं, नाही तर तिला जो आवडतं असेल त्याच्यासोबत लावून द्यायचं, तेच बरं पडतं. नाहीतर असंच होतं, जास्ती अफेअर बाहेर याचमुळे होतं, कारण की तिला तो आवडत नाही आणि तुम्ही जबरदस्ती लावून देता आणि ती बाहेर बघत राहते. आता मी या ठिकाणी जर मी मंदिरात नसलो असताना, आम्ही बाहेर असलो असताना, ती मुलगी, त्याचा नवरा आणि मी, तर तिने मला डायरेक्टली हिंट दिलं असतं, नंबर दिला असता आणि काही ना काहीतरी घडवलं असतं. तिने देवस्थळात होतंही म्हणून थांबली होती. तीही तिचं डोळ्यातून दिसत होतं तो कसं कंटिन्युअसली चेकआउट करत होता. सगळी बाई मला चेकआउट करत होती. मला समजतच नाही काय चालू होतं फालतूगिरी. अरे बघा, परत विसरलो मी टॉपिक काय होतं व्हिडिओ बनवायचा आणि टॉपिक काय काढला मी.
तर आम्ही दोन्ही दिवशी गेलो. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही स्वामीचं मठमध्ये गेलो, त्या दिवशी स्वामीचा दिवस होता, गुरुवार होता. आज दुसऱ्या दिवशी आम्ही तुळजी भवानी माताचं दर्शन करायला गेलो. तर आज शुक्रवार आहे, त्यांचा दिवस होता आणि खूप रांग होती, म्हणजे खूप भीड होती, खूप लोक आले दर्शनासाठी. म्हणजे दोन्ही स्पेशल दिवस आम्ही दोन्ही स्पेशल देवांचे दर्शन करून आले. आणि एवढं लांब ते दोघांनी मला बोलवलं त्यांच्या दर्शनासाठी. आणि मी असं ऐकलंय की इकडे जे मागितलं, जे बोललं आपण, ते पूर्ण होतच, ते लोक मान्य करायलाच जातात, ते पूर्ण करतातच ते लोक. तर मला बघायचं आता ते होतं की नाही होत. ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे माझं, नेगेटिव्ह थिंकिंग नाही. जसं शिकवलं गेलं, जसं सांगितलं गेलं तसंच करतो मी. पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. तर मला विश्वास आहे की देव करणार म्हणून. नाहीतर एवढं लांब आणि एवढं लवकर मानणारा विश्वास, म्हणजे ना मानणारा माणूसला मानणारं बनवलं आणि तो तुमचा भक्त झाला आणि त्याला एवढं लांब बोलवलं, तर म्हणजे काहीतरी असेलच. तर म्हणून मागणी केली आहे, बघूया काय येते. आणि हे काय मागलीतलं असेल आणि काय बोललो असेल देवाला, ते बायकोला बरोबर पैकी माहित आहे काय बोललं असेल आणि काय मागितलं असेल, त्यांना पूर्ण माहित आहे. तर मला स्पेशली सांगून क्लिअरली काही गरज नाही. आणि तिसरं हे की परत मी जे स्टाईल करतो ना चष्माचं, आणि जो लोक वरून वरून बघत होता, आणि जो हॉटेलवाला बघितला आणि विचारलं ना, जेव्हा मी पहिल्यांदा आपल्या फॅमिलीसोबत गेलो होतो स्टाईल मारून, तेव्हा मला तिकडचे हॉटेलवाले विचारले होते. आणि आज मी परत स्टाईल मारून गेलो तर आज इकडचे हॉटेलवाले विचारत होते. तर जे मी चष्मा जर स्टाईल केलं होतं ना पाठी, आमच्या बिल्डिंगमध्ये आमचा भाऊ, आमचा मित्र राहत होता प्रतीक म्हणून, त्यांनी तो स्टाईल काढला तर तो चष्मा पाठी लावायचा. तेव्हापासून मी स्वतःच म्हणजे त्याचं स्टाईल मी कॉपी केलं आणि मी आताच चष्मा पाठी लावतो. काय स्टाईल होती, म्हणजे सुपर. आज एवढी छान ड्रेसिंग केली होती ना, पण फोटो काढायला, फोटो शूट करायला भेटलंच नाही. आता कपडे वाळत घातले, कपडे सुकले, म्हणजे सुकलेलेच आहेत, पण थोडे घाम मोडे वास येत असेल, वास पण नाही येत असेल, एवढं परफ्यूम मारलं होतं मी. तर कपडे वाळत घातले, सकाळपर्यंत कपडे छान सुकून ताट होऊन जाईल. तर सकाळी जर कुठे जायचं प्लॅन नसेल, प्रोग्राम नसेल, तर सकाळी ड्रेसिंग मारून परत फोटोशूट करूया आणि मग आपल्याला अपलोड करायला मोकळं. अपलोड करायचं मला, पण वेळ भेटतच नाही. किती फोटोशूट करायचं, पण वेळ भेटतच नाही मला. आजचे फोटोशूट, कालचे फोटोशूट, आजचे फोटोज काढायचे बघ. आता उद्या बघूया, उद्या कुठे जायचं नाही जायचं, तेव्हाच कळणार आहे की काय आहे ते. चला भेटूया. अजून वाजले 11 वाजायला आले. जेवणाचं काही नक्की नाही, का शेडच जेवण आहे, शेड जेवण जेवणार आहे ना जेवणार. माझं तर पोट भरलंय ते डोसा आणि मिसळ खाऊन, आणि काय जेवायची इच्छा होत नाही सध्या. औषधं काय आणले नाहीत, कारण की बॉडीचं जे हालत चालू आहे, आणि जे तुम्ही हात बोललो ना, हाताचं नस असं वाटतं की फाटणार आहे, तसंच चालू आहे. आणि आता तर हाडपिंजरी दुखतंय आणि पाठचे, किडनी आणि डोकं, म्हणजे खूप काय लागलेत. आणि हा बोट आणि हा हात हलण्याचं खूप लागलेत, खूप. माझी जी अवस्था चालू आहे तुम्हाला काय सांगू मी. ते काही औषधं इकडे भेटत नाही आणि काही औषधं घ्यायला खूप लांब आहेत. तर विचार करतोय की घेऊ की नाही घेऊ. कधी मोठीसोबत गेलो राऊंड मारायला तर त्याला बाहेर थांबवतो आणि गपचूप जाऊन मेडिसिन्स घेऊन येतो स्वतःसाठी आणि घेतो, थोडं रिलॅक्स तरी वाटेल. चलो तेव्हापर्यंत बनवून राहा व्हिडिओवरती. आपण बघूया कधीपर्यंत आपण जाऊया आणि हा व्हिडिओ कधी एंड होतोय. सेकंड व्लॉग अजून एडिट नाही झालाय, एडिट करायचं 18 मिनिटाचाच एडिट झालाय. तो 40 मिनिटाचा व्लॉग आहे, त्याला एडिट करून अपलोड करतो आणि मग भेटूया आपण. तर जसं मी बोललो होतो की हा काय घरी जाणार नाही, अजून 3-4 दिवस थांबणारच आहे. मला माहित होतं माझं प्रेडिक्शन किती बरोबर निघतो, एकदम अचूक निघतो. मला माहित होतं हे बोलणार पण घरी जाणार नाही. आणि आता हे दाखवायला मी व्हिडिओ काढला की हे लोक गावी ना असं काहीतरी पापड सारखं असतं आणि हा नरम नाही होत, हे लोक असंच उघडच ठेवतात. आणि मी हा रात्री असंच कधी पण दर रात्री काय खायची इच्छा झाली की हे चपनासारखं उचलून खातोय. आणि क्रीम रोल आता बघितलं तर हे खाल्लं मी, एवढं चांगलं नाही पण ठीक आहे, पण हे खात राहतो मी असंच कंटिन्युअसली. तर मी तर जेवलो नाही, मोठी जेवलंय आणि आता 12:45 झाले, 55 झाले. तर आम्ही झोपायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आता झोपणार आहे मी, झोपणार नाही. तर तुम्हाला सगळ्यांना गुड बाय बोलायला मी व्हिडिओ काढतोय. गुड बाय, सी यू, बाबा भेटूया उद्या डे 3 या डे 4चा ब्लॉग मध्ये. झोपूया तेव्हापर्यंत, सी यू, भेटूया. चला बाय, भावांना बहिणींना बायको, भेटूया.